नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण नेहमी म्हणतो प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजे खबरदारी हीच सुरक्षितता आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये पण पुढे जाऊन काहीतरी होऊ नये याची खबरदारी आपण घेत असतो. परंतु अशाच प्रकारची वाक्य इंग्रजीत कशी बोलायची आपण कुमारी रिया रणजित पवार कडून जाणून घेणार आहोत. रिया, माझं पहिलं वाक्य आहे की पाऊस पडू शकतो म्हणून छत्री घेऊन जा. Take an umbrella in case it rains. तू माझा पत्ता विसरू शकतोस म्हणून तो लिहून घे. Write down my address in case you forget it. आपल्याला भूक लागू शकते म्हणून थोडं अन्न आण. Bring some food in case we get hungry. प्रिन्सिपल आयडेंटिटी कार्ड बद्दल विचारू शकतात म्हणून तो घेऊन जा. Take the identity card in case the principal asks for it. तुला माझी गरज लागू शकते म्हणून मला कॉल कर. Call me in case you need me. तुला त्रास होऊ शकतो म्हणून हे औषध घे. Take this medicine in case you feel unwell. व्हेरी गुड. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या आता लक्षात आलं असेल की जेव्हा जेव्हा मराठीच्या वाक्यामध्ये पुढे जाऊन काहीतरी होऊ नये याची खबरदारी घ्यायची असते तेव्हा आपल्याला इन केसचा वापर करायचा असतो. ह्या